Hello everyone, मी हर्षिता गायकवाड. वेलकम टू माय ब्युटिफुल 1 BHK विच इज ॲट मंगेशी रॉयल कल्याण वेस्ट. माझा कंप्लीट फ्लॅट JP होम डेकोरचे मिस्टर संतोष निले यांनी एक्झिक्यूट अँड डिझाईन केला आहे. अँड ऑनेस्टली द वे दे ट्रान्सफॉर्म दिस स्पेस इज जस्ट अमेझिंग, क्लासी, मॉडर्न अँड सुपर फंक्शनल. चला तर मग स्टार्ट करूया माझ्या ड्रीम होमचं टूर. सो हा आहे माझ्या घराचा प्रीमियम एंट्रन्स एरिया, ज्याची विड्थ आहे 8 आणि हाईट आहे 10. हा मध्ये सेफ्टी डोअर आहे जो आम्ही कलर कॉम्बिनेशन करून चूज केलेला आहे. त्याच्यासोबत हे PVD स्टेनलेस स्टीलची ग्रिल आहे आणि हा सुंदर गोल्डन हँडल. आणि सगळ्यात अट्रॅक्टिव्ह थिंग म्हणजे ही नेमप्लेट आहे जी आम्ही कस्टमाइज केली आहे माझ्या कॉन्सेप्टनुसार. आणि हा शू रॅक, हा जो छोट्या स्पेसमध्ये पण खूप स्पेशियस केला आहे, विथ 3 शटर, 1 ड्रॉवर आणि 1 निश जे रेग्युलर फुटवेअरसाठी आहे. आणि इवन समोर फ्लॅट असूनसुद्धा खूप छोट्या स्पेसमध्ये हा खूप यूज आणि छान शू रॅक तयार केलेला आहे. तर चला तर मग दाखवते माझ्या घराचा लिव्हिंग एरिया. सो हा आहे आमच्या घराचा स्पेशियस लिव्हिंग रूम, ज्याची साईज आहे 15.6 बाय 10.6 आणि हाईट आहे 9.6. लिव्हिंग रूममध्ये एक खूप ब्युटिफुल असं आम्ही मंदिर कस्टमाइज केलं आहे, जे प्रॉपर वास्तू डिरेक्शननुसार आम्ही हे प्लेस केलेलं आहे, ज्याची साईज 2.6 बाय 6.6 आहे. विथ हे एक ट्रे आणि एक ड्रॉवरसोबत येतं. आणि हे खूप आम्हाला एक रेग्युलर डिझाईन नव्हती हवी, थोडंसं काहीतरी युनिकनेस हवं होतं. सो आम्ही हे एक डिझाईन आम्ही वेगळे सिलेक्ट करून आम्ही हे असं प्लेस केलेलं आहे. त्याच्यासोबत एक खाली सिटिंग पण दिलेलं आहे आणि त्याच्यासोबत एक असे लाईट्ससुद्धा आहे जे अजून त्याला एनहॅन्स करतात. आम्हाला रेग्युलर डोर्स नव्हते हवे, सो त्याच्यासाठी आम्ही हे ब्लाइंड्स तयार करून घेतलेले आहेत. आणि ह्याच्यावरती तुम्ही जे कामधेनूची प्रिंट बघताय ही टोटली आम्ही कस्टमाइज केलेली आहे आमच्या चॉईसनुसार. आणि मेनली लिव्हिंग रूम स्पेशियस असल्यामुळे आम्हाला जास्त स्टोरेज नव्हतं करायचं, मिनिमल ठेवायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही हे सुद्धा कस्टमाइज केलेलं एकदम मिनिमल आणि छान TV सेटअप. जस्ट मंदिरच्या बाजूला आहे पॅसेज एंट्रन्स, जिथे आम्ही वुडन फ्रेममध्ये बॉर्डर केलेली आहे. त्यालाच अटॅच्ड एक सटल TV युनिट आहे, ज्याची साईज आहे 7 बाय 8. विथ आम्ही मिनिमल ठेवायचं होतं म्हणून आम्ही एक असं नॉर्मल पॅनल केलं आहे आणि त्याला गुरु डिझाईन आहे. आणि त्याच्यासोबत 2 ड्रॉवर्स आणि एक शटर. आणि आर्टिफॅक्ट्स ठेवण्यासाठी एक प्रोफाईल ग्लास डोअर कॅबिनेट आहे विथ इंडोर लाईट्स. लिव्हिंग रूममध्ये आम्ही हे कर्टन्स लावले आहेत, एक शेअर कर्टन आणि हेवी कर्टन. ओव्हरऑल लिव्हिंग एरियाच्या अकॉर्डिंगली आम्हाला जास्त कलरफुल नव्हतं हवं म्हणून आम्ही एक एलिगंट कलर्स चॉईस केले होते, जे ह्यांच्या वेंडर्स थ्रू आम्ही हे कस्टमाइज करून गेले आहेत. TV युनिटच्या ऑपोजिट ही सोफा वॉल आहे, जी मला त्याला थोडा स्टुडिओ टच द्यायचा होता म्हणून आम्ही ती अशी कस्टमाइज केली. ह्याच्यामध्ये सेंटरला फ्रुटेड MDF आहे आणि 2 साईड्सला PVC मोल्डिंग केलेलं आहे.
आणि ह्याची मेजरमेंट आहे 9x8 आणि त्याच अकॉर्डिंगली ओव्हरऑल घराच्या कलर कॉम्बिनेशन्सनुसार हा आम्ही एक सोफा डिझाईन केला आहे जो 6x6.5चा आहे आणि हा सोफा कम बेड आहे. हा 3 फोल्डचा सोफा कम बेड आहे ज्याच्यामध्ये 3 जणं आरामात कम्फर्टेबली झोपू शकतात. पूर्ण लिव्हिंग रूममध्ये ही आम्ही फॉल सिलिंग केलेली आहे. आता तुम्हाला दाखवते आमचं पॅसेज एरिया. इथे आम्हाला बिल्डरने वॉश बेसिन आणि त्याच्यासोबत काउंटर प्रोव्हाइड केलेलं आहे. सो आम्ही हे शटर केलेलं आहे आणि प्लस हा मिरर लावून घेतलेला आहे. इथे आम्हाला खूप सॅम्पल्स दिलेले आहे त्याच्यामधून ही डिझाईन आम्हाला आवडली सो आम्ही इथे प्लेस केली. आणि त्याच्याचवरती वॉटर टँक आहे त्याला आम्ही 2 शटर लावलेले आहेत. आणि हा तुम्ही पॅसेज एरियामधली सिलिंग बघाल तर हे खूप छान असं कस्टमाइज ॲक्रेलिक लावलेलं आहे जे खूप रिच आणि प्रीमियम लुक देते पॅसेज एरियाला. नाव कमिंग टू माय ब्युटिफुल प्लेस दॅट इज अ किचन. किचनचा एंट्रन्स खूप स्पेशियस होता त्याच्यामुळे आम्हाला किचन पार्टिशन हवं होतं आणि संतोष सरांनी आम्हाला सजेस्ट केलं त्या अकॉर्डिंगली आम्ही एक चूज केली डिझाईन आणि त्यांनी जसे आमची रिक्वायरमेंट होती तसं त्या अकॉर्डिंगली एकदम प्रॉपर आम्हाला असं करून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक असं आर्टिफॅक्ट्स ठेवण्यासाठी हे शेल्फ टाईप केलं आहे आणि प्लस हे ग्लास पण आहे त्याच्यामध्ये जी खूप चांगला लुक देते. आणि किचन ह्या पार्टिशनलाच अटॅच एक वुडन बॉर्डर आहे जी किचन एंट्रन्सला अजून चांगला लुक देते. तर या तुम्हाला किचन दाखवते. आणि या कंप्लीट किचनची साईज आहे 10x8 आणि हा टोटल ॲक्रेलिकमध्ये केलेला आहे. सो ह्याला एक मॉडर्न लुक येतो आणि खूप इझी टू हँडल झालेला आहे. ह्याच्यामध्ये 6 ट्रॉलीज आहेत आणि 2 विकर बास्केट आहे आणि स्टोरेज मला हवं होतं म्हणून आम्ही वरती पण कॅबिनेट्स केलेत आणि इथं भरपूर स्टोरेज असं केलेलं आहे. ह्याच्यामध्ये प्रोफाईल डोअर्स केलेत विथ लाईट्स आणि हे खूप कलर कॉम्बिनेशन वाईज हे खूप छान लुक देतात. किचन प्लॅटफॉर्मच्या वरती हे चिमणीसाठी एकदम असं प्रॉपर अलॉकेट केलेलं आहे. त्याच्याच बाजूला कॅबिनेट आहे आणि हे वॉटर प्युरिफायरसाठी एक साईडला असं कॅबिनेट केलेलं आहे आणि वरती भरपूर स्टोरेज असल्यामुळे डेली वापरत नसलेले भांडी वगैरे वरती ठेवल्यावरती किचन एकदम असं प्रॉपर ऑर्गनाइज्ड वाटतो आणि असं मेस्टअप दिसत नाही. सो ओव्हरऑल किचन एकदम ऑर्गनाइज असल्यामुळे कुकिंग करायला खूप वेगळीच मजा येते. नाव लेट्स मूव टू आवर मास्टर बेडरूम. सो या मास्टर बेडरूमची साईज आहे 14x10 आणि हाईट आहे 9.6. बेडरूममध्ये मला जास्त स्टोरेज कॅपॅसिटी हवी होती. स्टार्टिंगला मला समजत नव्हतं की कसं मॅनेज करायचं, वॉर्डरोब कुठे, बेड कुठे करायचं. सो मी संतोष सरांनी मला खूप सजेस्ट केलं की बेड सेंटरला ठेवून साईडला आपण वॉर्डरोब्स करूया. आणि मला आधी मी डायसी होती, मला समजत नव्हतं कसं होईल, बट त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळं मॅनेज करून मला सगळं दाखवलं ते खूप सुपर क्लासी वाटते. आणि मला स्टोरेज भरपूर हवा होता सो मी वॉशरूमच्या वरती पण हे लॉफ्ट्स सांगितले त्याप्रमाणे माझ्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांनी एकदम प्रॉपर स्टोरेजसुद्धा दिलेलं आहे. आणि एक छान इथे ड्रेसिंग टेबल दिला आहे विथ स्टोरेज आणि मला ॲडिशनल अजून एक फुल साईज मिरर हवा होता सो त्यांनी मला ही पण एक माझी रिक्वायरमेंट फुलफिल केली. छान असा स्टँडिंग मिरर दिला. बेडरूममध्ये पण अशी खूप मस्त फॉल सिलिंग करून दिलेली आहे आणि एवढं स्टोरेज असूनसुद्धा बेडरूम खूप अशी कन्व्हिनियंट आणि स्पेशियस फील होते. आणि प्लस म्हणजे मला जास्त कलरफुल नव्हतं पाहिजे वॉर्डरोब वगैरे त्याच्यामुळे आम्ही खूप सटल कलरचं आम्ही लॅमिनेट चूज केलं. हे चूज करायला मला खूप कन्फ्यूज होती पण संतोष सरांनी मला खूप असं छान कलर सजेस्ट केला की जो प्रीमियम लुक देईल बेडरूमला आणि त्यांच्या अकॉर्डिंगली आम्ही हे चूज केलं आणि खूप रिच वाईब देते आहे बेडरूममध्ये. सो वी आर व्हेरी हॅपी विथ एव्हरीथिंग. आमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला सगळ्यांना खूप घर आवडलं आहे. आणि संतोष सरांची ओळख म्हणजे मम्मीची फ्रेंड आहे जी बोरिवलीला राहते, संगीता अंगणे म्हणून आहे. सो त्यांचा आम्ही व्हिडिओ बघितलेला यूट्यूबवरती आणि तेव्हाच आम्हाला खूप आवडलेलं आणि आम्ही तेव्हा डिसाईड केलेलं की जेव्हा आम्ही घर घेऊ तेव्हा आम्ही ह्यांनाच सांगू इंटिरियरचं. मग त्या फ्रेंडकडून आम्ही नंबर घेतला आणि कॉन्टॅक्ट केला आणि मग त्यांनी आम्हाला जसं हवं होतं तसं आम्हाला एकदम छान प्रीमियम लुकमध्ये करून दिलेलं आहे. संतोष सरांचा स्वभाव खूप छान आहे, मन मिळावं आहे, व्यवस्थितपणे सगळ्यांना सजेस्ट करतात. ओव्हरऑल संतोष सरांची टीम पण खूप जास्त कॉपरेटिव्ह आहे आणि त्यांनी सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला त्याच्यामुळे एवढं छान सगळं वाटतं आहे. आणि तुम्हाला आमच्या घराचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.